अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी सांगणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी जो उपाय घेऊन आलेली आहे हा अट्रॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी, आपल्या आयुष्यातून जो व्यक्ती आपल्यापासून दुरावलेला आहे त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। ही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे। ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्याकडे लोक वश होत जातील। ज्या ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला होता, ज्या ज्या लोकांनी तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा तिरस्कार केला होता, तीच लोक तुमच्या मागे मागे करतील। बघा, या एका वस्तूमुळे लोक बोलण्यासाठी तडमळतील, भेटण्यासाठी तडफडतील। न बोलणारी जी लोक आहेत ना, ती तुमच्या मागे मागे करू लागतील। खरं तर आपण बघतो की आपल्या शेजारी पाजारी नात्यात किंवा अगदी आपली जवळची एखादा मित्र मैत्रीण असते की त्यांच्याकडे ना तर जास्त सौंदर्य असतं, ना तर खूप पैसा असतो, काहीही जास्त नसतं। ती तशीच आणि मीही तशीच। एक वेळ आपल्याकडे जास्त पैसा असतो, दिसणंही चांगलं असतं, पण लोक ना आपल्यापेक्षा जास्त तिकडे अट्रॅक्ट होतात। बघा, बऱ्याच वेळा आपण बघतो की लोक आपल्यापेक्षा त्या व्यक्तीकडे जास्त अट्रॅक्ट होतात। लोक त्या व्यक्तीकडे सल्ले मागायला जातात। काहीही करायचं असेल तर लोक त्या व्यक्तीला विचारायला जातात, त्याच व्यक्तीला विचारून सगळ्या गोष्टी करतात। मग आपण बऱ्याच वेळा विचार करत बसतो की माझ्यात असं काय कमी आहे किंवा माझ्याकडे लोक का येत नाही। लोक मी कितीही चांगलं वागले, कितीही प्रयत्न केले, मी कितीही कोणासाठी काय केलं तरी लोक माझ्याकडे अट्रॅक्ट का होत नाही। बघा, हे अट्रॅक्शन पॉवर जर तुम्हाला तुमच्यात आणायची असेल, तुमच्यामध्ये असणारी अट्रॅक्शन पॉवर तुम्हाला वाढवायची असेल, समोरील प्रत्येक व्यक्तीने तुमच्याकडे यावं, तुमच्याकडनं सल्ला मागावा असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी फक्त आणि फक्त एक साधा आणि सोपा उपाय करा। 3 दिवसाच्या आत तुम्हाला याचा अनुभव यायला सुरुवात होईल आणि 21 ते 41 दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यातून दूर लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल। हा उपाय जो आहे हा आपल्याला कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे। बऱ्याच वेळा हे अट्रॅक्शनचे मोहिनी निर्माण करण्याचे किंवा वशीकरणाचे जे उपाय असतात हे मी तुम्हाला शुक्रवारीच करायला सांगत असते, कारण शुक्ल पक्षातील शुक्रवार हा असा वार असतो की या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधी खाली हात जात नाही किंवा या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधी फेल जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही अनुभूती, काही ना काही लाभ देऊनच जातो। बघा, हा उपाय करण्यासाठी सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे एक लाल वस्त्र। लाल रंगाचं कोरं करकरीत असणारं एक वस्त्र, छोट्याशा कापडाचा एक तुकडा। त्यानंतर तुम्हाला याच्यावरती घ्यायचं आहे रक्तचंदन, ज्याला लाल चंदन असं म्हणतो। बाजारामध्ये लाल चंदन कुठेही मिळेल, त्याची काडी लक्षात ठेवा। लाल चंदनाची छोटीशी एक काडी, पिवळ्या चंदनाची काडी तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल, तसं रक्तचंदनाची ही काडी असते ज्याचा रंग लाल असतो। याच तुम्हाला लाल रक्तचंदनाची एक काडी बाजारातून आणायची आहे आणि त्याच्यासोबत एक चांदीचा तुकडा घ्यायचा आहे। आता चांदीच्या तुकड्यामध्ये जर तुमच्या घरात किंवा जवळ अंगठी असेल तर ती तुम्ही घेऊ शकतात। तुमच्या घरात चांदीची तार असेल तुम्ही ती घेऊ शकता। जी पण चांदीची वस्तू असेल ती एक चांदीची वस्तू, हे लाल रक्तचंदन आणि लाल फडका। हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातील एका शांत ठिकाणी, जिथे कुणीही तुम्हाला सतत टोकायला येणार नाही, काय करतेस म्हणून विचारायला येणार नाही, कारण हा उपाय करत असताना तो पूर्ण एकाग्रतेने आणि शांततेने करायचा आहे। मग तुम्ही घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसा, तुम्ही बेडरूममध्ये बसा किंवा मग तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर बसलात तरीही चालेल। सगळ्यात पहिले जे लाल कापड घेतलेलं आहे, हे लाल कापड समोर एक पाट चौरंग किंवा एक समोर काहीतरी असं ठेवा आणि त्याच्यावरती हे कापड ठेवा। त्याच्यानंतर हे जे लाल रक्तचंदन आहे त्याचा हा जो तुकडा आहे हा तिथे समोर ठेवा आणि त्याच्यावरती, त्या चंदनाच्या वरती चांदीची तार असेल तर चांदीची तार किंवा चांदीचा खडा असेल, जे काही मणी वगैरे, तर तो चांदीचा खडा, अंगठी वगैरे ती तिथे त्या चंदनाच्या वरती ठेवून द्यायची।
ठीक आहे. इतकं झालं की त्याच्यानंतर तांदूळ घ्यायचे, अक्षता घ्यायच्या, मोजून 101 101 अख्ख्या व्यवस्थित असणाऱ्या अक्षता घ्यायच्या, एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायच्या. 3 बोटांमध्ये एक उचलायची, म्हणजे एक तांदळाचा दाणा उचलायचा. ज्या व्यक्तीला आयुष्य जवळ करायचं आहे, जो व्यक्ती लांब गेलेला आहे, जवळचा असेल, पती असेल, पत्नी असेल, सासू असेल, दीर असेल, मैत्रीण असेल, भाऊ असेल, जे कोणी तुमच्यापासून दूर केलेलं आहे, किंवा शेजारचं कोणी असेल की ज्यांनी सतत आपल्या ऐकावंसं वाटत असेल, बॉस असेल, बॉसने आपलं ऐकावंसं वाटत असेल, बॉसच्या ठिकाणी कोणी जर कामासाठी जेव्हा तुम्ही नोकरीसाठी जाता तिथलं कोणी कलिक असेल, जे कोणी असेल, त्या व्यक्तीचं फक्त या तांदळामध्ये एक नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा. मंत्र आहे ओम ह्रीम ह्रीम, ओम ह्रीम ह्रीम. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ओम ह्रीम ह्रीम सौरभ ओम भट स्वाहा, ओम ह्रीम ह्रीम सौरभ ओम भट स्वाहा, ओम ह्रीम ह्रीम रेणुका ओम भट स्वाहा, ओम ह्रीम ह्रीम ओम ह्रीम ह्रीम सुजल ओम भट स्वाहा. ज्या व्यक्तीचं मध्ये नाव घ्यायचं आहे, फक्त ओम ह्रीम ह्रीम म्हणायचं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ओम भट स्वाहा हे म्हणायचं आणि ही अक्षता बरोबर त्या चंदनावरती त्या लाल फडक्यामध्ये ठेवायची. दुसरी अक्षता घ्यायची, सेम त्याच पद्धतीने अशा घेतलेल्या 101 अक्षता, 101 तांदळाचे जे दाणे आहेत हे सगळे अभिमंत्रित करत एक एक करत तुम्हाला त्या रक्तचंदनावरती अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर ते उचलायचं. समजा हे असं कापड आहे, हे तिथून असं व्यवस्थित उचलायचं. त्याच्यानंतर त्याला एक अशी गाठ मारायची, वरून अजून एक गाठ मारायची. व्यवस्थित हे त्या लाल फडक्यामध्ये पॅक करायचं, आपल्या हातात घ्यायचं आणि तो जो व्यक्ती आहे तो पूर्ण आपल्याकडे आलेला आहे किंवा पूर्ण तो व्यक्ती आपला झालेला आहे. समजा आता मी हा उपाय करत आहे पतीसाठी, पतीने माझा ऐकण्यासाठी, तर त्या पोटलीला हातात घेऊन अफर्मेशन द्यायचे आहेत की माझे पती माझ्याशी नीट वागत आहेत, माझे पती आता माझ्याकडे आलेले आहेत, आमच्या दोघांचं सगळं चांगलं सुरू आहे, माझे पती फक्त माझं ऐकत आहेत आणि माझे पती माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत. जे काही असेल ते पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला त्याला द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्या दिवसापासून तुम्हाला ही जी पोटली आहे ही जवळ ठेवायची आहे. दररोज रात्री झोपताना ती उशी खालीच असली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर कामाच्या ठिकाणी जात असताना ती सोबत असली पाहिजे. दिवसभरही ती आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ, आपल्या साडीला आपण ट्रॅक वगैरे घालत असू, टी शर्ट असेल तर त्याच्या खिच्यामध्ये जिथे पॉसिबल असेल तिथे ही पोटली कंटिन्यू आपल्याला स्पर्श टच होईल अशा ठिकाणी ठेवायची आहे. फक्त बाहेर जाताना ती आपल्या जवळ ठेवायची आहे. बघा, चांदीचा खडा म्हणजे चांदीचा तुकडा, रक्तचंदन, या दोनही गोष्टी पुरातन शास्त्रामध्ये वशीकरणासाठी अवश्य अत्यंत प्रभावी मानल्या जातात. बघा, रक्तचंदन ज्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्याची क्षमता खूप जास्त असते, दैवी शक्तीमध्ये असेल, पूजेसाठी असेल, प्रत्येक शुभ कामामध्ये असेल, रक्तचंदन हे आवर्जून वापरलं जातं. तर चांदी ज्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, तर चंदन ज्याचं प्रतिनिधित्व भगवान श्री विष्णू करतात. जेव्हा दोनही एक गोष्टी एकत्रित कराल तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू एकत्रित वास करतील. तसंच चांदी जी आहे ती नवग्रहांशीही निगडीत आहे. त्यामुळे जर ग्रह अस्थिर असतील, ग्रहांचा काही अशुभ परिणाम असेल, ज्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये लोक दुरावत असेल किंवा अजून काही अडथळे येत असतील, तर जेव्हा तुम्ही चांदी आणि हे रक्तचंदन एकत्रित अभिमंत्रित सांगितलेला अत्यंत वशीकरणाचा प्रभावी मंत्र म्हणून जेव्हा तुम्ही ते एकत्रित करून जेव्हा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल ना, 3 दिवसांमध्ये तुमच्याकडे मोहिनी निर्माण व्हायला सुरुवात होईल. लोक अट्रॅक्ट होतील, लोक आकर्षित होतील, लोक तुमचं ऐकू लागतील, तुम्ही जे काही म्हणाल तसं करू लागतील. 21 दिवस, 41 दिवस, 51 दिवस किंवा 108 दिवस हे स्वतःच्या सोबत ठेवायचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल माझं काम पूर्ण झालं, आता बस, आता हे नकोय, आता सगळं मनासारखं झालेलं आहे, याचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे, त्यावेळेस ती जी चांदी असेल ती कपाटामध्ये वगैरे ठेवून द्या. ते जे रक्तचंदन आणि त्यामध्ये घातलेल्या ज्या अक्षता आहेत, तांदळाचे जे दाणे आहेत ना, हे तांदळाचे दाणे आणि त्याच्यासोबत घातलेले हे रक्तचंदन कुठल्याही एखाद्या झाडाखाली टाकून द्या. अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा, महत्त्वाचा उपाय आहे. तर प्रत्येकाने नक्की करा. ज्यांच्याही आयुष्यामध्ये कोणी दुरावलेलं असेल, शत्रुपीडा असेल किंवा खूप म्हणजे असं कोणी जवळचं लांब गेलेलं असेल, त्या व्यक्तीला जर जवळ आणायचं असेल तर त्यासाठी हा पॉवरफुल उपाय आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.